अचानक निशाचा भाऊ विवेक तिच्या सासरच्या घरी पोहोचला। तेव्हा त्याने पाहिले की बहिणीचा नवरा मयंक त्याची बहीण निशाला मारत होता। तेव्हाच विवेकने जाऊन मयंकचा हात धरला आणि पाहतो की निशाच्या गालावर थापडींच्या खुणा होत्या आणि तिचे हातही भाजले होते। तोंडातून रक्तही वाहत होतं। बहिणीला अशा अवस्थेत पाहून तो मयंकच्या गालावर एक जोरदार चपराक मारतो आणि म्हणतो की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या बहिणीवर हात उचलण्याची? बस, आता पुरे झालं। आता पाणी डोक्यावरून गेलं आहे। तेवढ्यात निशाच्या सासूबाई आल्या आणि म्हणाल्या, घेऊन जा या नालायक मुलीला इथून, काही कामाची नाही। कोणत्या जन्माचा बदला घेतला तुम्ही लोकांनी कुणास ठाऊक, जे हिला आमच्या नशिबाला बांधून दिले। ना अक्कल आहे ना सुंदरता। तेव्हा मयंक म्हणतो, तुम्ही दोघं भाऊ बहीण आत्ताच्या आत्ता इथून चालते व्हा, नाही तर तुमची खैर नाही। मग विवेक म्हणतो, असंही कोण थांबणार आहे या जेलमध्ये? माझी बहीण इथे आता एक मिनिटही राहणार नाही। असं म्हणत दोघंही बहीण भाऊ एकत्र त्यांच्या घरी परततात। घरी आल्यावर विवेक त्याच्या वडिलांना म्हणतो, घ्या बाबा, मुलीची अशी अवस्था पाहून मन भरलं असेल तुमचं। मी आधीच मनाई केली होती तुम्हाला की आता निशाचं लग्न करायचं नाही, पण या घरात माझं ऐकतं का कोणी? तुम्ही तुमच्या मुलीसाठी योग्य जावई शोधून काढला होतात ना? आता बघा तुमची मुलगी निशाची हालत। निशाचे आई वडील निशाला पाहून सतत रडत होते। निशा बिचारी खांब्यासारखी उभी होती। तिला काहीच सुचत नव्हते की आता ती पुढे काय करणार। निशाला तिच्या माहेरी येऊन महिना उलटला होता, पण कोणीही निशाला फोन करून विचारलं सुद्धा नाही की ती कशी आहे। काही दिवसांनी निशाला चक्कर येऊ लागली। डॉक्टरांना दाखवल्यानंतर कळालं की ती निशा प्रेग्नेंट आहे। हे ऐकून निशाच्या आनंदाला सीमा उरली नव्हती। तिचे पाय जमिनीला लागत नव्हते। ती विचार करत होती की मूल आल्यानंतर तिचे आणि मयंकचे नाते पूर्ण सुरळीत होईल। निशा तिच्या आईला सांगते की तिला मयंकला आनंदाची बातमी द्यायची आहे। तेव्हा तिची आई तिला सांगते की बघ बेटी, मूल आल्यानंतर आई आणि वडील यांचं नातं आणखीन घट्ट होतं। बघूया हे लोक काय करतात ते। निशा खूप धैर्य दाखवते आणि मयंकला फोन करते। हॅलो मयंक, कोण बोलतंय? मी निशा। तुझी हिम्मत कशी झाली मला फोन करण्याची? मग निशा म्हणाली, मयंक, तुम्ही बाबा होणार आहात, मी प्रेग्नेंट आहे। पण मयंक तिचे काहीही ऐकून न घेता बोलतो की मला तुझ्याशी काहीही संबंध नाही। माहीत नाही तू कोणाचं पाप माझ्या गळ्यात टाकत आहेस आणि मी माझ्या एक सोबत खूप खुश आहे। पुन्हा माझ्या घरी येण्याचा किंवा मला फोन करण्याचा प्रयत्नही करू नकोस। असं म्हणत मयंकने फोन कट केला। निशा जोर जोरात रडायला लागली आणि रडत रडतच म्हणाली, आता मी कुणाच्या सहारे जगू? निशाचा भाऊ आणि तिचे आई वडील निशाला मिठी मारून रडू लागले। निशा आता तिच्या मुलाचा विचार करून रोज आतल्या आत मरत होती। ती कोणाशी फारशी बोलतही नव्हती, स्वतःला खोलीत कोंडून ठेवत होती। आपल्या मुलीची अशी अवस्था पाहून निशाची आई गेल्या काही दिवसात हरवून गेली। निशा ही सर्वांची लाडकी मुलगी, 3 भावांची एक बहीण, जी नेहमी त्यांच्याशी भांडायची। निशा अतिशय लाजाळू आणि स्वच्छ स्वभावाची मुलगी होती। ती नेहमी तिच्या भावांना आणि आईकडे तिच्या भावना व्यक्त करत असे। निशाच्या भावाचे निशावर खूप प्रेम होते। तिच्या आवडीनिवडीची त्याला नेहमीच काळजी असायची। निशा अजून BEd करत होती जेव्हा तिचे वडील निशासाठी नातं शोधू लागले। निशा तिच्या आईला म्हणाली की आई, मला आता लग्न करायचं नाही, मला आधी माझ्या पायावर उभं राहायचं आहे। तेव्हा तिची आई म्हणाली की तुला तर माहीतच आहे की तुझ्या वडिलांसमोर बोलण्याची कोणाची हिंमत होत नाही, तरीही मी तुझ्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न करते, काय होतं पाहूया। आणि मग एक दिवस निशाचे वडील निशासाठी एका मुलाचा फोटो घेऊन येतात आणि निशाच्या भावाशी बोलतात की हा फोटो निशाला पण दाखव, मी निशासाठी हा मुलगा निवडला आहे। तेव्हा तिचा भाऊ म्हणाला की बाबा, निशाला अजून लग्न करायचं नाही, तिला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे। तेव्हा वडील म्हणाले की मुलगा खूप चांगला आहे
आणि त्याला सरकारी नोकरी देखील आहे. तो दिल्लीतील रेल्वे स्टेशन जॅकमध्ये नोकरी करतो. एकुलता एक मुलगा आहे. जमीन घरदार आहे. त्याचं कुटुंब सुशिक्षित आहे. आपली निशा तिथे सुखी राहील. आणि राहिला अभ्यासाचा प्रश्न, तर मी त्यांच्याशी आधीच बोललो आहे. ते आपल्या मुलीला पुढे शिकवायला तयार आहेत. तुम्ही तिघं निशासोबत बोलून घ्या. निशा ही या नात्याला हो म्हणते आणि निशाचं लग्न होतं. लग्नानंतर जेव्हा ती सासरी गेली आणि तिने खोलीत पाऊल टाकले होते, तेव्हाच तिला बाहेरून रडण्याचा आवाज आला. तेव्हा तिने बाहेर जाऊन पाहिले तर बाहेर तिची सासू बेशुद्धावस्थेत पडलेली होती आणि तिचा नवरा मयन जोरजोरात रडत होता आणि म्हणत होता की आई, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, प्लीज मला कधीही सोडून जाऊ नकोस. असं म्हणत तो त्याच्या आईच्या तोंडावर पाणी शिंपडत होता. हे सर्व पाहून निशा खूप आनंदी होते की जो व्यक्ती आपल्या आईवर इतकं प्रेम करतो तो आपल्या पत्नीवर किती प्रेम करेल. तिची सासू शुद्धीवर आल्यानंतर निशा खोलीत बसून मयंकची वाट बघू लागली, पण मयंक येत नाही. दुसऱ्या दिवशी ती पाहते की मयंक घरी नाही. तेव्हा तिने तिच्या नणंदला विचारलं. तेव्हा तिने सांगितलं की भाऊ तर ऑफिसला निघून गेला. निशाला हे थोडं विचित्र वाटलं. निशाची सासू खूप स्ट्रिक्ट होती. तिला 2 नंदाही होत्या, ज्या खूपच लालची आणि कामचोरही होत्या. प्रत्येक वेळेस तिची नणंद निशावर नजर ठेवायची. तर दुसरीकडे मयंक सुद्धा निशासोबत खूपच कमी बोलत होता आणि घरातही खूप कमी राहत होता. आजूबाजूचे शेजारी जेव्हा निशाच्या घरी यायचे तेव्हा तिची सासू निशाला त्यांच्याशी बोलायलाही मनाई करायची. निशा दिवसभर काम करून सगळ्यांना खुश ठेवायची. तिच्याकडून काही चूक झाली किंवा तिच्या कामात काही कमतरता असेल तर ती सांगायला तिची सासू आणि नणंद मागे पुढे पाहत नसत. त्या तर तिच्या चुका शोधण्याची संधी शोधत असायच्या. निशाच्या नंदा निशासाठी दिवसेंदिवस नवीन नवीन समस्या उभ्या करायच्या. निशाच्या सासूने तिचा मुलगा मयंकला लहानपणापासूनच आपल्या साडीच्या पदराला बांधून ठेवले होते. तिची इच्छाच नव्हती की तिचा मुलगा दुसऱ्या कोणासोबत जास्त मिसळायला हवा. मयंक फक्त त्याच्या आईचंच ऐकायचा. तो निशाचं एकही काही ऐकून घेत नव्हता. मयंक त्याच्या घरात खूपच कमी येत होता. एक दिवस जेव्हा निशाचे सासू सासरे आणि दोन्ही नंदा कुणाच्या लग्नात बाहेर गेल्या होत्या तेव्हा एक शेजारीण त्यांच्या घरी, जी नेहमी ये जा करायची, ती आली होती. तिने येऊन निशाला असं काही सांगितलं जे ऐकून निशाला धक्काच बसला. तिने सांगितले की तुझा नवरा मयंकला लग्नच करायचं नव्हतं. त्याच्यात दुसऱ्या मुलीसोबत अफेअर सुरू आहे, जी खूप गरीब कुटुंबातील मुलगी आहे. पण तुझ्या सासूला तिथून जास्त हुंडा मिळू शकला नसता, म्हणून त्यांनी मयंकचं लग्न तुझ्यासोबत लावून दिलं. तेव्हाच मयंक आता जास्त घरी येत नसतो. रेल्वे ट्रॅकच्या नोकरीतही त्याला चांगला पगार मिळतो. तरीही तुझी सासू तुझ्याशी खोटं बोलते की त्याला 2 बहिणींची लग्न करायची आहे, म्हणून तो डबल ड्युटी करतो. असं काहीही नाही. ती तुझ्याशी खोटं बोलत आहे. आणि निशालाही जरा आता संशय येऊ लागला होता की तेव्हाच मयंक माझ्याशी जास्त बोलत नाही. शेवटी निशा मयंकला विचारतेच की मयंक, तुम्ही माझ्यावर नाराज का असता? तुम्हाला आणि तुमच्या आईला माझ्यासोबत काय प्रॉब्लेम आहे, जरा मलाही सांगा. तेव्हाच मयंक रागाने निशाच्या गालावर एक जोरदार थप्पड मारतो आणि निशा खाली जमिनीवर पडते. मग मयंक म्हणतो की तुझी एवढी हिंमत की तू मला माझ्या आईविरुद्ध भडकावशील? निशालाही मयंकचा खूप राग येतो. मग ती म्हणते की मयंक, तुमचं दुसऱ्या मुलीसोबत अफेअर आहे, तर मग तुम्ही माझ्याशी लग्न का केलं? माझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं? निशा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? मयंकच्या ओरडण्याचा आवाज आल्याने निशाची सासू देखील खोलीत येते आणि निशाच्या गालावर एक थप्पड मारते की तू माझ्या मुलावर असा घृणास्पद आरोप करत आहेस. आणि मग भांडण सांभाळत म्हणते की माझा मुलगा एवढा कमावता आहे, तुझं रंग रूप पाहून तुझ्याशी कोणी लग्न केलं असतं? आम्ही तुझ्यावर दया दाखवली आणि तुला या घरात घेऊन आलो, आणि माझ्या मुलाचं कोणासोबतही अफेअर नाहीये. तुला काहीतरी गैरसमज झाला आहे. तुझं कोणीतरी कान भरलेले आहेत. आजूबाजूची माणसं आपल्या श्रीमंतीवर जळतात
आणि त्यांनीच कुणीतरी तुझं कान भरले. आणि बघ मी रागाच्या भरात काय केले. आता पटकन जाऊन तोंड धुवून ये आणि तुझ्या नंदासोबत जेवण वाढायला मदत कर. त्या दिवशी निशा गप्प बसली की कदाचित इथले शेजारीच असे असते आणि ती तिच्या कामात मग्न होते. आता निशा जेव्हा कधी मयंकला काही बोलायची तेव्हा मयंक तिच्यावर चिडायचा, रागवायचा. प्रकरण इतके वाढले की मयंक आता छोट्या छोट्या गोष्टींवर तिच्यावर हात उचलायचा. आता ती तिच्या सासरच्या घरात फक्त मोलकरीण बनून राहिली होती. दिवसेंदिवस मयंक तिच्यावर जास्त हात उचलू लागला होता. निशा एकटी बसून रडायची, पण कोणालाच तिची पर्वा नव्हती. आता निशाला समजत नाही काय करावं आणि काय करू नये. एक दिवस अचानक निशाचा भाऊ विवेक निशाच्या सासरच्या घरी पोहोचतो. आपल्या बहिणीला असं मार खाताना पाहतो. त्यानंतर ही पुढील घटना घडते. तेवढ्यात कोणीतरी जोरात हसल्याच्या आवाजामुळे निशाची आई, जी भूतकाळातील सर्व गोष्टींचा विचार करत होती, अचानक उभी राहते. ती पाहते की निशा आनंदाने उड्या मारत आहे. ती आईला म्हणते, आई बघ, मी तुला सांगितलं होतं ना की मयंकला त्याची चूक लक्षात येईल आणि बघ त्याच्या नावाने एक पत्र आलं आहे. मग निशा पत्र उघडते, जे वाचून ती जमिनीवर खाली बसते आणि जोरजोरात रडू लागते. या पत्रात घटस्फोटाची कागदपत्रे होती, ज्यावर मयंकच्या स्वाक्षरी होत्या. घटस्फोट हा शब्द आपल्या समाजात शापपेक्षा कमी मानला जात नाही. मुली हजार दुःख सहन करतील, पण घटस्फोटाला घाबरतात. निशाच्या घटस्फोटाची बातमी त्यांच्या परिसरात पसरली होती. कुणाला तिच्याबद्दल प्रेम वाटलं तर तो म्हणायचा की या बिचारा मुलीचे वय काय आहे, ती संपूर्ण आयुष्य कसं घालवेत. तर कोणी म्हणायचे की प्रत्येक जण परिपूर्ण नाही. तर काही म्हणतात की मूल जन्माला येणार आहे, अजून आलं तर नाही ना, मूल पाडून पुन्हा लग्न कर. एका क्षणी निशाच्या आईलाही हे योग्य वाटले आणि तिने जाऊन निशाच्या वडिलांना सांगितले की त्यांनी निशाचे दुसऱ्या लग्नाचा विचार करावा. त्यावर निशाचे वडील रागानेच म्हणाले, तुझं डोके खराब झालं आहे का? मी कोणत्या तोंडाने जाऊन निशाशी बोलू? निशाला लग्न करून आम्ही आधीच तिला या स्थितीत आणून ठेवले आहे. निशाच्या डोळ्यात डोळे घालून कसं पाहावं तेच कळत नाही. ती इथे आली आहे त्या दिवसापासून मला झोप लागलेली नाही. खड्ड्यात गेलं हे जग. मी माझ्या मुलीसोबत उभा आहे. मी आता माझ्या मुलीची साथ कधीही सोडणार नाही. आता मला जे करावंसं वाटेल ते मी तिच्यासाठी करेन. मी यापुढे माझ्या मुलीला एकटी कधीही सोडणार नाही. एके दिवशी निशाच्या वडिलांनी निशाला बसवून विचारले, बेटा, तुला त्या घरी परत जायचं आहे का? तेव्हा निशा म्हणाली की पप्पा, तुम्ही असं कसं बोलू शकता? मी आता त्या माणसासोबत राहू शकत नाही. बाबा, मला आता जगण्याचा आधार मिळाला आहे. मी या मुलाला जन्म देईन. मी त्याचे आई वडील दोघेही होईल. मला त्या माणसाकडून घटस्फोट घ्यायचा आहे आणि आता मला लग्न वगैरे काही करायचं नाही. आणि मग निशाचे वडील तिला मिठी मारतात. निशाचे वडील हात जोडून निशाची माफी मागतात. ते म्हणतात की बेटा, मला क्षमा कर. मी तुझ्यावर खूप अन्याय केला, पण आता मी माझ्या मुलीला कोणत्याही प्रकारे दुखू देणार नाही. धन्यवाद म्हणत ती तिच्या वडिलांना मिठी मारते आणि रडते. असाच वेळ निघून गेला आणि मग निशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. संपूर्ण कुटुंबाने आनंदाने उड्या मारल्या. निशा आपल्या मुलाला आपल्या मांडीवर घेते आणि त्यांच्यावर प्रेम करू लागते आणि म्हणते की तुला तुझ्या वडिलांची गरज पडणार नाही. मीच तुझा बाप होईन आणि मीच तुझी आई पण. निशाने आता तिची BEdची परीक्षा पास केली होती आणि तिची टीचिंगची परीक्षाही पास केली होती. नंतर तिला सरकारी कॉलेजमध्ये नोकरी मिळाली होती आणि निशाचा मुलगा कार्तिकही मोठा होत होता. तो 3 वर्षांचा झाला होता. तो अनेकदा आईला विचारायचा, आई, पप्पा कुठे आहेत? मग निशा त्याला शब्दात गुंतवायची आणि मग ती एकटीच बसायची आणि खूप रडायची. निशाला घटस्फोटांची सुनावणी होती म्हणून आज तिला कोर्टात जावं लागलं. कार्तिकच्या दुसऱ्या मीटिंगच्या परीक्षा चालू होत्या, त्यामुळे ती कार्तिकलाही सोबत घेऊन गेली आणि तिथून तिची सासू आली होती.
कार्तिकला पाहून मयंकला काहीच फरक पडला नाही, पण निशाची सासू कार्तिककडे जाते आणि त्याला सांगते की किती गोंडस मुलगा आहे. तेव्हा निशा आपल्या मुलाने अनोळखी व्यक्तीशी बोलू नये असे सांगून कार्तिकला तिच्या सासूपासून दूर करते. निशा कार्तिकला म्हणते की कार्तिक बेटा, तू म्हणायचास ना की तुझे वडील कुठे आहेत, तर बघून घे आज. तुझे वडील इथेच आहेत. हाच तो माणूस आहे जेव्हा तू माझ्या पोटात 1 महिन्याचा असताना मला सोडून गेला होता. तेव्हा कार्तिक त्याच्याकडे रागाने पाहू लागला, पण मयंकला त्याची पर्वा नव्हती. कार्तिक आतल्या आत तुटू लागला होता. तो खूप कमी बोलत होता. तेव्हा निशाला त्याचा डिप्रेशन दिसू लागले होते आणि तिला वाटतं की मयंक देखील त्याचा बाप आहे. कदाचित त्याच्याही मनात कार्तिकबद्दल प्रेम निर्माण होईल. आणि मग एके दिवशी निशा हिंमत जमवते आणि मयंकला फोन करते. मग मयंक बोलतो, हॅलो कोण? तिकडून निशा बोलते की मयंक, मी निशा बोलत आहे. मयंक बोलतो, बोल, काय काम आहे? मयंक, जसे सर्वांचे वडील असतात तसंच तूही कार्तिकचा बाप आहेस. हो मग? कार्तिकला तुझ्यासोबत राहायचं आहे. अजून निशाने तिचे बोलणे पूर्णही केले नाही की मयंक मध्येच म्हणाला, मला तुझ्यासोबत अजिबात राहायचं नाही, पण जर तू कार्तिकला मला दिलेस तर मी त्याच्या सर्व गरजा पूर्ण करीन. निशा त्याला मध्येच गप्प करत म्हणते की तू कोण आहेस त्याच्या गरजा पूर्ण करणारा? मी त्याची आई आहे. मी त्याला जन्म दिला आहे. तुझा कार्तिकवर काहीच अधिकार नाही, समजलास? तू ही गोष्ट तोंडातून पुन्हा काढू नकोस आणि आम्हाला तुझ्या सोबतीची काहीच गरज नाही, असे म्हणत निशाने फोन ठेवला आणि जोरजोरात रडू लागली. कार्तिकनेही हे सगळं ऐकलं होतं आणि तो त्याच्या आईकडे जातो आणि तिला मिठी मारतो आणि म्हणतो की आई, तू शांत हो. मला त्या माणसासोबत राहायचं नाही आणि आता मी पुन्हा कधीही वडिलांसोबत राहण्यास सांगणार नाही. त्यांच्याशी आमचा काही एक संबंध नाही. आज निशाच्या डोळ्यातले अश्रू दुःखाचे नव्हते तर शांततेचे होते. तिला एक विचित्र अनुभूती येत होती. आज तिच्या हृदयाला जरा दिलासा मिळाला होता, पण कुठेतरी मयंक आपल्या मुलाला घेऊन जाईल अशी भीती तिला वाटत होती. मग तिला स्वप्नात दिसतं की मयंक तिचा मुलगा तिच्या हातातून हिसकावत आहे. निशा रडत असते आणि मयंकला थांबवते आणि त्याच्या मागे मागे पळते आणि जाऊन खाली जमिनीवर पडते. तेव्हाच तिचे डोळे उघडले तर ती बेडवरून खाली पडली होती. ती घामाने भिजलेली होती. ती देवाचे आभार मानते की हे सर्व स्वप्न पाहत होती. वेळ निघून जाते. आज कार्तिक 17 वर्षांचा झाला होता. तो अनेकदा आईला म्हणायचा, चल ना आई, आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊया. माझ्या मित्रांची कुटुंबे सर्व बाहेरगावी जातात आणि यावेळी निशाने वेळ काढून कार्तिकलाही हो म्हटलं. तो संपूर्ण कुटुंबासह नैनितालला भेट देण्यासाठी गेला होता. तिथे खूप मज्जा केली. निशाला इतक्या दिवसांनी आनंदाने पाहून तिच्या आई वडिलांनाही अश्रू अनावर झाले. खूप मस्ती करून ते आराम करायला हॉटेलमध्ये जातात आणि मग बघतात की निशाची सासू आणि मयंक निशाला भेटायला निशाच्या मागे मागे तिथे आले होते. तो त्याच्या चुकीची माफी मागत होता. कार्तिकही तिथेच उभा होता. मयंक म्हणत होता, निशा, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. त्या मुलीने माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केले. तिने माझ्या घराची मालमत्ता तिच्या नावावर केली. तिचे आधीच कोणासोबत तरी अफेअर होते. मला माफ कर निशा. निशाची सासू कार्तिकच्या डोक्यावर हात ठेवते आणि म्हणते, किती सुंदर मुलगा आहे. हे बघ, तुझे वडील आहे. तेव्हा कार्तिक म्हणतो की माझ्या वडिलांच्या निधनाला 17 वर्ष झाली आहेत. मी माझ्या आईच्या पोटात 1 महिन्याचा असतानाच त्यांचा मृत्यू झाला होता. मग मयंक निशाच्या पाया पडतो आणि माफी मागू लागतो. म्हणतो की निशा, प्लीज मला एकदा माफ कर आणि मला एक संधी दे. मी एक चांगला बाप बनवून दाखीन. तेव्हा निशा पाय मागे घेते आणि म्हणते की मी तुम्हाला कसं माफ करू? जेव्हा मला तुमची खूप गरज होती तेव्हा तुम्ही लोकांनी मला हाकलून लावले आणि साऱ्या जगासमोर माझ्यावर नको ते घाणेरडे आरोप लावले. मग मयंक म्हणतो की निशा, तू म्हणशील ते मी करायला तयार आहे,
पण मला एकदा माफ कर. मग निशा म्हणते की मी तुला माफ करेन, पण त्या बदल्यात तुम्ही मला माझ्या संघर्षाची ती 17 वर्ष परत देऊ शकता का? मला सांगा, तुम्ही माझ्या मुलाचे अश्रू परत करू शकता का? आता गप्प का आहात? तेव्हा निशाचा मुलगा कार्तिक म्हणतो, चल आई, आम्हाला कोणाची गरज नाही. मला नको पाहिजेत बाबा, अशा अनोळखी व्यक्तींशी बोलण्याची गरज नाही. मग कार्तिक निशाचा हात धरतो आणि तिथून निघून जातो. निशा सुद्धा मागे वळून पाहत नाही. मयंक तिथेच खाली जमिनीवर बसून रडू लागतो. मयंक आणि निशाच्या सासूला त्यांची चूक वेळ निघून गेल्यावर लक्षात आली होती, ज्याची आता काहीच किंमत नव्हती. मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा. पुन्हा भेटू एका नवीन कथेसह. धन्यवाद.